मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, एक वर्ष पाठलाग करून शेवटी राहुल गांधींनी सरकारची गाडी खिंडीमध्ये पकडली असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण एक वर्षापासून आपण पाहतोय राहुल गांधी वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत आणि देशामध्ये वोट चोरी होत आहे असा प्रकारचा फक्त आरोपच नाही, तर त्यांनी त्या ठिकाणी पुराव्यासहित हे सर्व सिद्ध करायचा प्रयत्न केला आणि इलेक्शन आयोग कमिशनला एक प्रकारे त्यांनी चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला की हे जे आरोप मी तुमच्यावर लावत आहे त्याला तुम्ही उत्तर देऊन दाखवा. परंतु इलेक्शन कमिशनने आजपर्यंत एकही त्यांचे जे काही प्रश्न होते किंवा जे काही त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला उत्तर न देता त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा एक प्रकारे त्यांनी प्रयत्न केला. परंतु मागचं वर्षभर आपण हे पाहतोय की राहुल गांधींनी मात्र नित्यनेमाने एकदम कंटिन्युअस त्यांनी हा जो मुद्दा आहे वोट चोरीचा मुद्दा तो लावून धरला. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी बिहारमध्ये ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस त्यांनी वोटर अधिकार यात्रा काढली, लोकांमध्ये वोट चोरीचा मुद्दा त्यांनी पोहोचवला आणि त्या एवढंच केवळ नाही तर पुढे जे काय झालंय ते त्याच्यात जाऊ द्या, त्यावर तो आपण नंतर विचार करूया की ह्या जे काही निवडणुकीचा निकाल लागला तो कशा प्रकारे लागला किंवा तो कशा प्रकारे लावला गेला त्याच्यावरच आज हे जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत ना ते प्रश्न मात्र सरकारच्या गाळ्यामध्ये ज्याला हड्डी म्हणतात ना, जसं आजचे दिन ते म्हणत होते की आजचे दिन हे आमच्या गळ्यातली हड्डी झालेली आहे आणि आता लोक आम्हाला विचारतात की आजचे दिन कधी येणार. तीच प्रकार आता त्यांचा या ठिकाणी संसदेमध्ये आज जो प्रश्न उत्तर झाले किंवा आज जी चर्चा झाली त्यामध्ये झालेला आहे. कारण तुम्ही बघितलं असेल संसदेचं जे आता हिवाळी अधिवेशन आहे हे चालू होऊन आजचा 7वा-8वा दिवस आहे आणि जे विरोधक आहेत त्यांनी पहिल्यापासून SIR चर्चा झाली पाहिजे, त्यानंतर दिल्लीतलं जे काही विषारी हवा आहे, जे प्रदूषण आहे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, यासाठी विरोधक आग्रही होते. परंतु सरकारने त्या ठिकाणी असं सांगितलं की पहिल्यांदा जी चर्चा होईल ती वंदे मातरमवर होईल आणि त्यानंतर आपण इलेक्शन कमिशनचं जे काही इलेक्शन रिफॉर्म आहे किंवा SIR आहे त्यावर आपण चर्चा करू. त्यामागे सरकारचा उद्देश स्पष्टपणाने एक दिसत होता की पहिल्यांदा यांना विरोधकांना या ठिकाणी संसदेमध्ये आणायचं, त्या ठिकाणी पहिल्यांदा वंदे मातरमवर चर्चा घडवायची आणि हे जे काँग्रेसवाले आहेत आणि इतर जे विपक्ष आहेत तो कसा नालायक आहेत हे सिद्ध करायचं आणि त्यांनी कसं देशाच्या अस्मितेवर किंवा त्यांनी देशाची जे काही एकता आहे किंवा एक प्रकारे विभाजन जे देशाचं झालं त्याला ते कसे जबाबदार आहेत आणि त्याला फक्त वंदे मातरम हे जे गीत आहे ते कसं कारणीभूत ठरलं अशा प्रकारचे किंवा त्यातले काही फक्त काही कडवे गायले म्हणून हे सर्व झालं अशापर्यंत गेले आणि स्वतःचा जो इतिहास आहे तो मात्र त्यांनी त्या ठिकाणी लपवून ठेवला आणि त्या ठिकाणी फक्त जे काही त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी त्यांच्या हिंदू मुस्लिम हे जे राजकारण आहे त्याला पूरक गोष्टी आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याला उत्तर प्रियंका गांधींनी अतिशय योग्य प्रकारे दिलं. त्यांनी त्या ठिकाणी सर्व जे काही पंतप्रधानांनी मुद्दे मांडले होते ते खोडून लावले आणि स्पष्टपणाने कशा प्रकारे ही सर्व वंदे मातरमची रचना पासून तर थेट आपल्या संविधानामध्ये राष्ट्रगीतपर्यंत कशा प्रकारे हा प्रवास झाला ते सर्व त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणाने संसदेमध्ये ते आपल्या भाषणामध्ये सांगितलं. आणि त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट चॅलेंजसुद्धा केलं सरकारला की तुम्हाला काय म्हणायचं का याच्यावर, मी जे सांगते ह्याच्यावर तुमचा काय आक्षेप आहे का. परंतु त्या ठिकाणी जे विपक्षमध्ये किंवा सरकारमधले लोक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी चान्स मिळाला नाही किंवा काही सांगता आलं नाही आणि त्या ठिकाणी जे काही विपक्षी जे काही वेगवेगळे नेते आहेत त्यांनी वेगवेगळ्या भाषणाच्या द्वारे त्यांनी हे दाखवून दिलं की या ठिकाणी ज्यांना आज वंदे मातरमचा पुळका आलेला आहे त्यांनी थोड्या दिवसापूर्वी राज्यसभेमध्ये जय हिंद आणि वंदे मातरम हे म्हटलं नाही पाहिजे अशा प्रकारचं बुलेटिन प्रसिद्ध केलं की राज्यसभेमध्ये सर्व संसद किंवा जे खासदार आहेत त्यांना त्या ठिकाणी म्हणायचं नाही, म्हणजे जय हिंद आणि वंदे मातरम ह्यात म्हणायचं नाही अशा प्रकारचे एक प्रकारे ऑर्डरच दिलेली होती राज्यसभेने या खासदारांना. आणि म्हणून त्याचीसुद्धा आठवण त्या ठिकाणी लोकांनी करून दिली की मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही आम्हाला जय हिंद आणि वंदे मातरम याला बंदी करत होता आणि आता आज तुम्ही या ठिकाणी चर्चा आयोजित करताय. चर्चा आयोजित करून एक प्रकारे सरकार स्वतःच फसलं आणि आज त्यांनी ज्या प्रकारे या ठिकाणी सांगितलं की ठीक आहे आम्ही चर्चा करायला तयार आहोत आणि म्हणून आज दिवसभरामध्ये आपण जर बघितलं असेल तर SIRवर आणि इलेक्शन रिफॉर्मवर चर्चा आज आयोजित केली होती आणि त्यामध्ये राहुल गांधींनी भाषण केलं. राहुल गांधींनी या भाषणामध्ये 3 प्रश्न सरकारला विचारले जे सरकारला त्याची आता उत्तर द्यावीच लागतील. जर सरकारने ह्या 3 प्रश्नांची उत्तर दिली नाही तर ह्याचा अर्थ लोकशाही आम्ही मानतो, संविधान आम्ही मानतो,
हे सर्व हे खोटं आहे आणि हे जे काही आरोप आहेत की हे संविधान बदलण्याची भाषा करतात, हे लोकशाही विरोधी आहेत, हे हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न करतात किंवा मनमानी पद्धतीने कारभार करतात आणि स्वतःच्या मनाने जे कारभार करतात, हे जे काही आरोप विरोधी पक्ष गेल्या 10-11 वर्षापासून करतोय त्याला नक्कीच पाठबळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे असे जे प्रश्न आहेत ना, हे फक्त विरोधी पक्षाचे प्रश्न नाहीत, हे प्रश्न जनतेचे प्रश्न आहेत. कारण राहुल गांधींनी एक विपक्ष नेत्याच्या भूमिकेमधून हे प्रश्न जरी उपस्थित केलेले असले किंवा त्याच्यामध्ये जरी राजकारणाचा भाग असला तरी परंतु हे जे प्रश्न आहेत हे जनतेचे मुद्दे आहेत आणि जनतेला हे पडलेले प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आज राहुल गांधींनी विचारलेले आहेत. म्हणून सर्वात पहिल्यांदा आपण राहुल गांधींनी जे प्रश्न विचारले आणि त्यामधून सरकारला आता उत्तर देणं आवश्यक का झालेलं आहे ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. आणि हे जे 3 प्रश्न आहेत या 3 प्रश्नाचं आपण विश्लेषण करणार आहोत की हे 3 प्रश्न गेल्या 1 वर्षाचा त्यांचा जो संघर्ष राहिलेला आहे वोट चोरीचा त्याच्याशी कसे निगडीत आहेत आणि सरकारने जर याची उत्तरं दिली तरी सरकार फसणार आणि सरकारने याची उत्तर नाही दिले तरी सरकार फसणार, अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या प्रश्नांना उत्तर सरकार कसं देतं आहे हे तर आपण बघणारच आहोत. परंतु हे जे प्रश्न आहेत हे राहुल गांधींनी आज ज्यावेळेस विचारलेले आहेत त्याच्यामागे नक्की त्यांची भूमिका काय होती आणि आपल्यालासाठी त्यांनी जो हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच्यामधून लोकशाही आणि हे जे काही आपल्या जो मतांचा अधिकार आहे त्याच्या बाबतीमध्ये काय त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा ते का उत्तर मिळणं का आवश्यक आहे आणि सरकारने याची उत्तरं का दिली पाहिजेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. म्हणून राहुल गांधींनी पहिला जो प्रश्न विचारला तो तुम्ही ऐका, त्यानंतर आपण त्या मुद्द्यावर आपण बोलूया. I am not saying this without proof. I have put forth adequate proof about how the Election Commission is colluding with those in power to shape the elections. But I want to ask 3 questions first, which will make it very clear that the BJP is directing and using the Election Commission to damage India's democracy. The first question, why is it that the CJI was removed from the selection panel of the Election Commissioner? What motivation could there be to remove the CJI? Do we not believe in the CJI? Of course we believe in the CJI. Why is he not in that room? I sit in that room. It is so-called a democratic decision. On one side, Prime Minister Narendra Modi and Mr. Amit Shah. On the other side, the leader of the opposition. I have no voice in that room. What they decide is what happens. So the first question, why is the Prime Minister and Amit Shah so keen on choosing exactly who the election commissioner is going to be? मित्रांनो, तुम्ही ऐकलं का पहिला प्रश्न काय राहुल गांधींनी विचारला? पहिला प्रश्न त्यांनी थेट हा प्रश्न विचारला की इलेक्शन कमिशनर जे आहेत त्यांची जी नियुक्ती सरकारने कशा प्रकारे केली पाहिजे याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला होता. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होती की ही जे इलेक्शन कमिशनर आपण तुम्ही अपॉइंट करताय त्याच्यामध्ये एक पॅनल निर्माण केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते लोकसभेचे ह्या तिघांची एक कमिटी बनवायची आणि त्या कमिटीने हे जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांची नियुक्ती करायची, अशा प्रकारचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने दिलेला होता. परंतु आपलं जे सरकार आहे केंद्रातलं त्यांनी त्या ठिकाणी ते जे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे त्याला वाटण्याच्या अक्षता लावल्या, त्या ऐकलं नाही आणि मनमानी करत त्या ठिकाणी पंतप्रधान, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणजे राहुल गांधी अशा तिघांना त्या कमिटीमध्ये घेतलं. परंतु राहुल गांधीचं असं म्हणणं आहे की ही जी कमिटी आहे ही कमिटी मनमानी पद्धतीने बनवली गेली आणि ह्याच्यामध्ये जरी मी असलो तरी परंतु मला काही त्या ठिकाणी विचारलं जात नाही आणि त्या ठिकाणी पंतप्रधान आणि गृहमंत्री किंवा मोदी आणि शाह हे दोघंच मिळून ठरवतात या ठिकाणी कमिशनर कोण असेल आणि त्या ठिकाणी त्यांनी आत्ता जो कमिशनर अपॉइंट केलेला आहे तो त्यांच्या मर्जीतला किंवा त्यांनी तो निवडलेला आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे. आणि त्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की जर सुप्रीम कोर्टाने ही ऑर्डर दिली होती की या ठिकाणी ही 3 लोकांची कमिटी असली पाहिजे, मग तुम्ही CJI किंवा जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे त्यांना या कमिटीमधून बाहेर का काढलं?
हा थेट प्रश्न त्यांनी विचारला. आणि हा प्रश्न खूप दिवसापासून, म्हणजे जेव्हापासून ह्या इलेक्शन कमिशनरची बदली झाली किंवा त्यांची नेमणूक केली, हा नवीन कायदा बनून की ज्याच्यामध्ये CGIला बाहेर काढलं, त्या ठिकाणी हा प्रश्न निर्माण झालेला होता की याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा अपमान झालेला आहे. सुप्रीम कोर्टाने ऑर्डर करून सुद्धा केंद्राने ऐकलेलं नाही. त्यामुळं त्यांच्यावर आता काही ना काही कारवाई झाली पाहिजे, कारण सुप्रीम कोर्टाचा अपमान त्यांनी केला. परंतु आपण जर पाहिलं तर ना तो सुप्रीम कोर्टाने काय त्यांच्यावर सरकारवर ॲक्शन घेतली किंवा ना अवमानना नोटीस दिली किंवा त्याच्यामधून आम्हाला का बाहेर काढलं हे विचारलं. आणि अशाच प्रकारे ह्या ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामुळं त्यांचा जो काही आत्मविश्वास आहे तो वाढलेला आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणी CGIला बाहेर काढून ही अपॉइंटमेंट केली. परंतु राहुल गांधींचे म्हणणं आहे की ही जी काही कृती आहे ही लोकशाही विरोधी आहे आणि अशा प्रकारे मनमानीपणाने अपॉइंटमेंट करणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण जर आपल्या मर्जीतले आणि आपली माणसं जर इथं बसवायची जर सुरुवात झाली तर मग जो स्वायत्तता जी सुप्रीम कोर्ट जी इलेक्शन कमिशनरला त्यांनी संविधानात दिलेली आहे त्याचा निश्चितपणे दुरुपयोग होणार हे उघड आहे. कारण इलेक्शन कमिशनरची ज्या मागच्या 10-11 वर्षात किंवा 5-6 वर्षात जर तुम्ही काम करायची पद्धत जर बघितली तर एक गोष्ट स्पष्टपणाने लक्षात येते की सरकार आणि इलेक्शन कमिशन हे एकमेकाला वाचवताना दिसत आहेत, कव्हर फायर देताना दिसत आहेत. आणि इलेक्शन कमिशनर किंवा इलेक्शन कमिशन हे आपल्या मनाप्रमाणे इलेक्शन लावतं आणि कशा प्रकारे काम करतं हे आपण डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून राहुल गांधींनी पहिला प्रश्न विचारला की सुप्रीम कोर्टाचे जे जज आहेत किंवा CGI आहेत त्यांना तुम्ही बाहेर का काढलं. ह्याचं उत्तर हे मिळणं महत्त्वाचं आहे. कारण ह्याचं जर उत्तर सरकारने दिलं तर मग त्यांची जो आतला जो डाव आहे, जो आतली जी मनशा आहे की CGIला बाहेर काढण्याचं, ती बाहेर येईल. म्हणून हा प्रश्न हा महत्त्वाचा होता. आता ह्याला काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं राहील. आणि म्हणून दुसरा प्रश्न त्यांनी जो विचारला राहुल गांधींनी तो तुम्ही ऐका, त्यानंतर आपण त्याच्यावर. Second question, and even more devastating question. No prime minister has done this in the history of India. In December 2023, this government changed the law. They changed the law to make sure that no election commissioner could be punished for any action they take while they are election commissioner. Yes. Immunity. Why would the Prime Minister and Home Minister give this gift of immunity to the election commissioner? Why would they need to give this tremendous gift that no Prime Minister has given ever before to the election commissioner? Yes. Mr. Shah is looking into the ceiling. Maybe he will answer this question when he speaks. मित्रांनो, दुसरा जो प्रश्न आहे ना तो अत्यंत गंभीर आहे. कारण राहुल गांधींनी हा जो दुसरा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी थेट आरोप केलेला आहे की मागच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्या देशातील कोणतंही सरकार किंवा कोणताही पंतप्रधान असं झालेलं नाही की ज्यांनी इलेक्शन कमिशनरची बदली किंवा इलेक्शन कमिशन जे पण काय कामकाज करतोय त्याच्यावर कोणत्याही प्रकारे त्यांनी काही जरी केलं, कशाही प्रकारे निवडणुका घेतल्या किंवा काही जरी केलं, म्हणजे संविधानामध्ये ही तरतूद नाही आहे, परंतु त्या ठिकाणी जबाबदारी संविधानाने सर्व आखून दिलेली आहे. संविधानाने सर्व काही सांगितलेलं आहे की इलेक्शन कमिशनचं काम कशा प्रकारे चालेल. परंतु या ठिकाणी केंद्राने किंवा सरकारने त्या ठिकाणी जो काही इलेक्शन कमिशनर आहे त्याला एक प्रकारे इम्युनिटी देण्यासाठी किंवा त्याला संरक्षण देण्यासाठी एक नवीन कायद्यामध्ये बदल केला. आणि त्या कायद्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की इलेक्शन कमिशनरनी काहीही जरी का केलं, कोणत्याही त्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी काही प्रकारचे निर्णय घेतले किंवा कशाही प्रकारे निवडणुका कंडक्ट केल्या किंवा त्याच्यामध्ये कितीही आरोप निवडणूक आयोगावर किंवा निवडणूक कमिशनरवर झाले तरी परंतु त्याच्या विरोधात कोणतीही तक्रार किंवा तुम्हाला काहीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही. अशा प्रकारचा कायदा त्या ठिकाणी केंद्राने मान्य करून घेतला. आणि गेल्या 2-3 वर्षापासून हा अंमलात आल्यामुळं इलेक्शन कमिशनर जो आहे त्याला एक प्रकारे इम्युनिटी प्राप्त झालेली आहे, संरक्षण त्याला मिळालेलं आहे कायद्याचं. आणि त्यामुळं तो कोणत्याही गोष्टीला बांधील राहायला नसल्यासारखं वागतोय. आणि आम्ही स्वायत्त आहे, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार. आणि त्यामध्ये सरकारची साथ असल्यामुळं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यास बांधील नसल्यासारखं निवडणूक आयोगाचं कामकाज मनमानीपणाने चालू झालेलं आहे. म्हणून राहुल गांधींनी हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला की तुम्ही ह्या प्रकारचा कायदा
का केला किंवा कायद्यामध्ये असा बदल का केला की इलेक्शन कमिशनर जो काही संविधानाच्या वरती तो नाही आहे, संविधानाच्या अंडरच तो आहे, आणि मग त्याला अशा प्रकारचं वेगळं संरक्षण का, हा जो प्रश्न आहे त्याचंसुद्धा उत्तर जनतेला मिळणं हे महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही असे कायदे बनवताय त्याच्यामागं उद्देशसुद्धा तुम्हाला सांगता आला पाहिजे. कारण हे जे कायदे किंवा हे ज्या तरतुदी केल्या जातात ना, त्याच्यामध्ये संसदेमध्ये चर्चा न करता वेगवेगळे मुद्दे आणून त्या ठिकाणी बहुमताच्या जोरावर हे अशा प्रकारच्या तरतुदी किंवा जे काही बदल कायद्यामध्ये बदल हे बहुमताच्या जोरावर केले जातात. लोकांना त्या ठिकाणी चर्चा घडवून आणून किंवा विपक्षाला चर्चेमध्ये भाग घेऊन ह्या गोष्टी केल्या जात नाहीत. त्याच्यामुळं निश्चितपणाने हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर देशाला मिळालं पाहिजे की तुम्ही ह्या इलेक्शन कमिशनरला इतकं संरक्षण का दिलेलं आहे. त्यानंतर आपण आता तिसरा प्रश्न आहे, तो तिसरा प्रश्न राहुल गांधींनी काय विचारला तो आपण ऐकूया, त्यानंतर आपण त्याच्यावर बोलू. And finally, why was the law with regards to CCTVs and the data that they contain changed? Why was a law put in place that allows the Election Commission to destroy CCTV footage 45 days after the election? What is the need? The answer given is it is a question of data. It is not a question of data. It is a question of stealing the election. मित्रांनो, तिसरा प्रश्न जो राहुल गांधींनी आज लोकसभेमध्ये विचारला ना, या चर्चेमध्ये तो जनतेशी संबंधित आहे. कारण आपला जो मतांचा अधिकार आहे त्या मतांच्या अधिकाराची थेट हा निगडीत आहे. कारण इलेक्शन कमिशन याची जबाबदारीच मुळात फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट निवडणुका घेणं हे आहे. आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. आणि निवडणूक आयोग हा निवडणुका घ्यायला संविधानाने जबाबदारी त्याला दिलेली असल्यामुळं संविधानाला अपेक्षित अशा प्रकारचं कामकाज त्यांनी करणं आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी पुन्हा एक वार सरकारने या ठिकाणी एक कायद्यामध्ये बदल केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा एक नियम बनवला की ज्याच्यामध्ये हे जे काही निवडणुका होतात त्याच्यामध्ये जे CCTV फुटेज असतं आणि तो डेटा असतो तो EVMमध्ये स्टोअर केला जातो, VVPATमध्ये असतो, त्याला 45 दिवसामध्ये नष्ट करून टाकायचा असा कायदा केला. तुम्ही जर बघितलं असेल तर एक निवडणुकीमध्ये जर काय धांदली झाली किंवा निवडणुकीमध्ये जर काय करप्शन झालं, निवडणुकीमध्ये जर कोणाला काय तक्रार असली की या ठिकाणी बूथ कॅप्चरिंग झालं किंवा काही तक्रारी असतील किंवा योग्य प्रकारे मतदान झालं नाही किंवा मतदानामध्ये काही फेरफार आहे किंवा चुकीच्या पद्धतीने मतदान झालेलं आहे, अशा कोणत्याही जरी तुम्हाला याचिका असतील तर तुम्हाला त्या 45 दिवसामध्ये कोर्टामध्ये दाद मागता येते. परंतु ज्यावेळेस तुम्ही ही केस दाखल करायला जात आहे त्यावेळेस त्या ठिकाणी इतरचा जो डेटा आहे ज्याच्या आधारावर तुम्ही ते प्रूव्ह करू शकता, तो डेटा जर नष्ट झाला किंवा ह्या ठिकाणी ज्यावेळेस निवडणुका होतात आणि ते एका फेजमध्ये होत नाही, ते 2-2, 3-3 फेजमध्ये होतात आणि ज्यावेळेस ते 2-2, 3-3 महिने त्याच्या निवडणूक आयोगाच्या ताब्यामध्ये त्या वोटिंग मशीन्स असतात किंवा EVM असतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल खूप सारे व्हिडिओज आपण डोळ्यांनी बघितलेले आहेत की त्याच्यामध्ये सोशल मीडियावर असे व्हिडिओ फिरताना बघितलेत की गाड्या येत आहेत, भरून जात आहेत आणि रिकामे होऊन येत आहेत, मशिनी सापडत आहेत, कुठं बॅलेट पेपर सापडत आहेत, कुठं वेगवेगळ्या पावत्या सापडत आहेत. हे जे प्रश्न आहेत ना हे त्या ठिकाणी विचारणं महत्त्वाचं आहे. परंतु निवडणूक आयोगाला जे इम्युनिटी आहे, त्याला जे संरक्षण सरकारचं आहे, त्याच्यामुळं तो कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेत नाही. त्याला माहिती आहे काही होणार नाही. किती जरी कोणी तक्रारी केल्या किंवा निवडणूक याचिका जरी सबमिट केल्या तरी काही होणार नाही. कारण वर्षानुवर्ष केसेस चालतात, 5 वर्ष निघून जातात तरी त्या केसचा निकाल लागत नाही. ही आपल्या देशाची परिस्थिती आहे. आणि तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्र सरकारचंच उदाहरण आहे. महाराष्ट्रामध्ये जे सरकार मागच्या 5 वर्षापूर्वी पाडलं गेलं आणि त्याची केस अजूनही चालू आहे, त्याचा निकाल अजून लागलेला नाही. पार्ट्या तोडल्या, पार्ट्या फोडल्या, त्यांचा निकाल अजून लागलेला नाही, ते पेंडिंग पडलेलं आहे. आता ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही बघा, निवडणुका झालेल्या आहेत म्हणजे मतदान झालेलं आहे, त्याच्या मतपेट्या निवडणूक आयोगाच्या ताब्यात आहेत, त्याचं आता कधी ते काउंटिंग होणार ह्याचा काही हिशोब नाही. अशा प्रकारची म्हणतात ना आंधळं ते कुत्रपीठ खाते, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे. आणि म्हणून राहुल गांधींनी सांगितलं की 45 दिवसामध्ये हे जे काय तुम्ही डिस्ट्रॉय करायचा कायदा बनवला तो का बनवला. हे खूप महत्त्वाचे प्रश्न
तिन्ही प्रश्न हे लोकशाहीसाठी हे महत्त्वाचे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी जर CGI पाहिजे होते, तुम्ही त्यांना का काढलं? त्याच्यानंतर निवडणूक आयोग त्याची जबाबदारी आहे निवडणुका घेणं, त्याला संविधानाने जबाबदारी दिली की फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट निवडणुका झाल्या पाहिजेत. परंतु जर निवडणूक आयोग किंवा कमिशनर, त्याचा मुख्य कमिशनर ह्याला जर तुम्ही इम्युनिटी दिली तर ती का दिली, ह्याचं उत्तर मिळणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर 45 दिवसामध्ये आम्हाला जर काही त्याच्यामध्ये घोळ असेल निवडणुकांमध्ये तर आम्हाला कोर्टामध्ये जाता येतं. परंतु तो जो डेटा आणि ते जे काही हे जे काही व्हीव्हीपॅट आहे किंवा CCTV फुटेज आहे हे तुम्ही देणार नाही, ते तुम्ही डिस्ट्रॉय करून टाकणार, म्हणजे तुम्ही पुरावे नष्ट करताय. ह्याचा अर्थ वोट चोरीला तुम्ही प्रोत्साहन देताय, हे सिद्ध होतं. आणि म्हणून राहुल गांधींनी सांगितलं की ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही का केल्यात ह्याची आम्हाला उत्तरं मिळाली पाहिजेत. आणि संसदेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही विचार करा, 3 प्रश्न राहुल गांधींनी विचारलेले आहेत. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं ही जनतेला मिळाली पाहिजेत. सरकार जरी असलं तर ते जनतेसाठी आहे, सरकारसाठी जनता नाही आहे. आपल्या पैशांनी, आपल्या मतांनी सरकार बनतं. आणि म्हणून आमचा हा अधिकार आहे की तुम्ही काय काम करता हे आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. कारण तुम्ही सरकार आहात, याचा अर्थ मनमानी कारभार करायला तुम्ही मोकळे नाहीत. तुम्ही जनतेला बांधील आहात. निवडणूक करून तुम्हाला आम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी बसवलेलं आहे. तुमचं हे काम आहे. लोकसभा ही लोकांची सभा आहे. त्याच्यामध्ये जे खासदार आम्ही निवडून दिले आहेत त्यांना हे समजणं आवश्यक आहे की सरकार काय काम करते. कारण सरकार ही संविधानाच्या वर नाही आहे. संविधानाने सांगितलेलं आहे की सरकार हे संसदेला जबाबदार आहे, संसदेला अकाउंटेबल आहे. म्हणजे तुम्ही संसदेमध्ये येऊन जे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले जातात त्याची उत्तरं ही सरकारने दिलीच पाहिजेत. तुम्ही त्या ठिकाणून पळून जाऊ शकत नाही. परंतु जर ह्या प्रश्नाची उत्तरं 3 प्रश्न आहेत आणि हे मागच्या 1 वर्षाचा संघर्ष जो राहुल गांधींनी केलेला आहे या 3 प्रश्नांवर आधारित आहेत. आणि म्हणून या 3 प्रश्नांची उत्तरं जर मिळाली तर आपण समजू शकतो की हे जे लोक संविधान मानतो, लोकशाही मानतो हे जे म्हणतात ते मानतोय हे आपल्याला दिसू शकतं. परंतु जर ह्या 3 प्रश्नांची उत्तरं जर मिळाली नाही त्याचा अर्थ निवडणूक जे आहे ते रिग झालेली नाही, तर निवडणूक हायजॅक झालेली आहे. आणि लोकांना हे फक्त दाखवण्यासाठी म्हणून निवडणुका होत आहेत. निकाल हे पहिलाच ठरलेला असतो. आणि म्हणून ते सांगतात की यावेळेस तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रात येऊन सांगितलं की आमचं सरकार येणार आणि न भूतो न भविष्यत आम्हाला पूर्ण बहुमत मिळणार. बिहारमध्ये सांगितलं आम्हाला पूर्ण बहुमत मिळणार. आणि ज्या प्रकारचे बहुमत येतं ते त्याचा अर्थच तो आहे की त्यांना माहिती आहे. म्हणजे फक्त लोकांच्या पैशाने हजारो करोड रुपयाचा चुराडा करायचा आणि लोकांच्या पैशावर मजा करायची आणि फक्त लोकांना घुलवायचं की बाबा आम्ही निवडणुका घेतल्यात आणि तुम्हीच आम्हाला निवडून दिलं आहे, आमच्याच पार्टीला तुम्ही निवडलं आहे, कारण आम्ही विकास करतो, आम्ही सुशासन करतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, म्हणून तुम्ही आम्हाला निवडून दिलं. गुप्त मतदान आहे. एका घरातले लोक कोणाला मतदान करतात हे कोणाला सांगत नाहीत. ह्यांना कसं कळतं हा प्रश्न आता जनतेने विचारला पाहिजे की तुम्हाला कसं कळतं, हे तुम्हाला कसं माहीत झालं की आम्हालाच बहुमत येणार, आम्हीच जिंकणार, आमचीच सत्ता राहणार, हे प्रश्न लोकांनी विचारले पाहिजेत. त्याशिवाय लोकांच्या नशिबाला हे जे लागलेलं आहे ना आता की तुम्ही सरकारकडच्या पुढं भीक मागायला हात पुढं करून उभा राहा, हे जाणार नाही. आणि मग हे जे मेन प्रश्न आहेत म्हणजे वंदे मातरमवर चर्चा व्हायला त्यांच्याकडे वेळ आहे, परंतु देशातली काय जे गरिबी वाढते किंवा जे काही आज देशातलं राजधानीमध्ये सर्वात जास्त प्रदूषित हवा आहे, लोक ते त्या ठिकाणी लहान मुलं मोठे माणसं मरायला लागलेले आहेत, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाययोजना सरकार करताना दिसत नाही. जे वेगवेगळे इंडेक्स आहेत त्या इंडेक्समध्ये सर्वांमध्ये डाऊन चाललेलं आहे सरकार किंवा आपला देश. आणि फक्त 3री इकॉनॉमी, 4थी इकॉनॉमी, 5वी इकॉनॉमी, पण त्याचा फायदा कोणाला होतोय ते पण सांगा ना. गोरगरिबांना 80 करोड लोकांना तुम्ही मोफत राशन देत आहे, ह्याच्याकडून त्यांच्याकडून मात्र GST घेत आहे आणि जे श्रीमंत आहेत त्यांचं मात्र कर्ज माफ करताय. ही कोणती इकॉनॉमी आहे ह्याच्यावर पण चर्चा संसदेमध्ये झाली पाहिजे. त्याच्यानंतर देशातला जो बेरोजगारी आहे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. गरिबी, महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, प्रदूषण, जंगलतोड, ह्या सर्व प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी सरकार आम्ही निवडलेलं आहे. परंतु फक्त हिंदू, मुस्लिम आणि धार्मिक मुद्दे त्या ठिकाणी असले की जीव तोडू मग ध्रुवीकरण काँग्रेसने ध्रुवीकरण केलं, मग तुम्ही काय करताय? त्यांनी मतांचं राजकारण केलं, मग तुम्ही काय करताय? त्यांनी परिवारवाद केला, मग तुम्ही काय करताय? त्यांनी कुशासन केलं, मग तुम्ही काय करताय? हे जे मुद्दे आहेत ना, ह्या मुद्द्यांवर आता चर्चा संसदेमध्ये झाली पाहिजे. आणि त्यासाठी ही जी निवडणूक प्रक्रिया आहे
ही पारदर्शी झाली पाहिजे, कारण हा लोकांच्या अधिकारावर दरोडा आहे. जर निवडणूक प्रक्रिया, जर इलेक्शन कमिशन जर त्याच्या ताब्यात गेला, आणि राहुल गांधी जे म्हणतात की इलेक्शन कमिशनमध्ये त्यांची लोक त्यांनी बसवलेले आहेत, त्याच्यामुळे इलेक्शन फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट होऊ शकत नाही, हा जो आरोप आहे हा सिद्ध करण्यासाठी आता ह्या 3 प्रश्नांची उत्तरं जर सरकारने दिले तर समजून घ्यायचं की त्यांच्यामध्ये काहीतरी इमानदारी आहे आणि त्यांना काहीतरी देशाची ती सेवा करण्यासाठी बसलेले आहेत. अन्यथा हे समजून जायचं की ते राज्य करायला आलेले आहेत किंवा त्यांना फक्त सत्ताप्रिय आहे, त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही. मुद्दे फक्त ते सत्ता मिळवण्यासाठी धर्माचा, जातीचा, प्रांताचा उपयोग करतायत आणि सत्तेमध्ये कायम राहण्यासाठी त्यांनी जी काही व्यवस्था आहे ती हायजॅक केलेली आहे. ह्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला काय वाटतं तुम्ही या व्हिडिओवर कमेंट करून सांगा. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.